तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 249 वर पहिलीच ओळ आहे आणि त्या पहिल्या ओळीमध्ये शेवटी आला आहे समाधान. बरोबर. तर पूर्व पक्षाने शंका घेतली होती नैयायिक मतावर, कारण विचार चालू आहे अन्यथा ख्यातीचा. ठीक. रज्जूवर प्रतीत होणारा सर्प, शुक्तीवर प्रतीत होणारं रजत दृष्टांतात झालं. सिद्धांतामध्ये अधिष्ठान ब्रह्मस्वरूपावर प्रतीत होणारं हे जगत कसं आहे. तर दृष्टांत जे आहेत रजत आणि सर्प इत्यादिकाविषयी वेदांत मतानुसार अनिर्वचनीय ख्याती आहे. अनिर्वचनीय ख्यातीच्या प्रक्रियेनुसार सर्प, रजत, जगत अनिर्वचनीय उत्पन्न होतात. अनिर्वचनीयच त्यांची प्रतीती येते, अर्थात ते मिथ्या आहेत. पण बाकीचे लोक वेदांत मताप्रमाणे सर्प, रजत, जगत इत्यादिकांना मिथ्या म्हणत नाहीत. मग कोण कसं काय म्हणतं, कुणाचं काय मत आहे, तर त्याचा विचार चालू आहे. त्यापैकी आपण अख्यातिवाद्याचा विचार केला, पूर्वमीमांसकांचा, त्यानंतर असत्ख्यातिवादी, त्यानंतर सत्ख्यातिवादी, आणि आता चालू आहे मध्ये एक आत्मख्याती पण झाली, आणि आता मत चालू आहे कुणाचं, अन्यथा ख्याती, नैयायिकांचं मत. तर नैयायिकांचं म्हणणं आहे की सत्य रजत जे आहे ते कांताकर किंवा हट्ट इत्यादिकाच्या ठिकाणी आहे, समोर असणाऱ्या शुक्तीवर नाही. परंतु दोष बलाने तिथलं रजत इथं दिसतं किंवा शुक्तीच रजत रूपाने प्रतीतीला येते. मग शुक्तीचं रजत रूपाने प्रतीतीला येणं यालाच ते म्हणतात काय, अन्यथा ख्याती. आता समोर आहे शुक्ती, पण ज्ञान होत आहे इदम रजतम. इदम रजतम हे ब्रह्मज्ञान प्रत्यक्ष आहे. परंतु यावर पूर्वपक्षी शंका केली आहे पूर्वपक्षाने की इदम रजतम या ज्ञानामध्ये इदम अंश प्रत्यक्ष आहे, परंतु रजत अंशात प्रत्यक्ष मानणं ठीक नाही. कारण इदम रजतम हे विशिष्ट प्रत्यक्ष आहे आणि विशिष्टाचं प्रत्यक्ष होत असता होण्याकरिता चक्षुरादी इंद्रियांचा संबंध विशेषाबरोबर पण असावा लागतो आणि विशेषणाबरोबर पण असावा लागतो. इथं विशेष्य जो इदम पदार्थ आहे त्याच्याबरोबर तर चक्षुरेंद्रियाचा संबंध आहे, परंतु इदम रजतम याच्यामध्ये दुसरा अंश विशेषण स्वरूप जो रजत ते तर समोर नाही आहे, ते तर अन्यत्र कुठेतरी आहे दुकानामध्ये. त्याच्याबरोबर तर चक्षुरादी इंद्रियांचा संबंध नाही आहे. आणि जर विशेषणाबरोबर संबंध नाही इंद्रियाचा, तर इदम रजतम हे ज्ञान प्रत्यक्ष आहे असं तुम्ही कसं म्हणता. अर्थात ह्या ज्ञानाला रजत अंशामध्ये प्रत्यक्ष म्हणणं योग्य नाही, ही शंका आहे. कुणाची, पूर्वपक्षाची. आता त्याच्यावर उत्तर देतात सिद्धांती. सिद्धांती म्हणजे कोण सिद्धांती आहे इथं, वेदांती नाही. नैयायिक मतावर शंका घेतलेली आहे म्हणून उत्तर कोण देतील, नैयायिक उत्तर देतात. काय म्हणतात ते बघा. समाधान. विशिष्ट प्रत्यक्ष विषय विशेषण इंद्रिय के सन्निकर्षकु हम कारण मानते नाही. मुळात घाव घातला. पूर्वपक्षी म्हणाला होता काय की विशिष्टाचा प्रत्यक्ष होण्याकरिता इंद्रियाचा संबंध विशेष आणि विशेषण दोघांबरोबर पण असला पाहिजे. त्यावर हे नैयायिक म्हणतात की विशिष्टाचं प्रत्यक्ष होण्याकरिता विशेषणाबरोबर इंद्रियाचा संबंध असण्याची गरज नाही. जर इंद्रियाचा विशेषणाबरोबर संबंध झाल्याशिवाय विशिष्टाचं प्रत्यक्ष झालंच नसतं, तर आम्ही इंद्रियाचा
विशेषणाबरोबर संबंध तोही विशिष्ट प्रत्यक्षासाठी कारण आहे असं मानलं असतं. पण इंद्रियाचा विशेषणाबरोबर संबंध नसता देखील विशिष्टाचं प्रत्यक्ष होतं असं आम्ही उदाहरण दाखवून देतो. त्यामुळे आम्ही विशिष्टाचं प्रत्यक्ष होण्याकरिता इंद्रियांचा विशेषणाबरोबर संबंध कारण मानत नाही. पंक्ती पहा. विशिष्ट प्रत्यक्ष विषय, विशिष्ट प्रत्यक्ष होण्यामध्ये विशेषण इंद्रियके म्हणजे विशेषण आणि इंद्रिय, विशेषणाबरोबर इंद्रियांचा असं लावायचं. विशेषण इंद्रिय के सन्निकर्षकू हम कारण मानते नाही. हम नैयिक बोलत आहे आम्ही कारण मानत नाही. किंतु मग काय मानतो हो? अर्थात विशिष्ट प्रत्यक्षाची सामुग्री काय आहे तुमच्या मतानुसार सांगा. सांगतायत किंतु विशेषके साथी. सापडलं की नाही? तिथं काय पाहिजे? श ला य जोडला पाहिजे, श अर्धा पाहिजे. विशेषके साथी असं पाहिजे. वरून दुसरी ओळ समाधान शब्दाच्या खाली. किंतु विशेषके साथी म्हणजे विशेषाबरोबर, विशेषके साथी जो इंद्रिय का संबंध आहे तो तर आवश्यक आहे म्हणे. विशेषाबरोबर काय पाहिजे? इंद्रियाचा संबंध. अजून काय सामुग्री असावी लागते विशिष्टाचं प्रत्यक्ष होण्याकरिता सांगत आहे. किंतु विशेषके साथी जो इंद्रिय का संबंध है तथा त्याचप्रमाणे विशेषण का जो ज्ञान है, विशेषणाचं ज्ञान पाहिजे. ही एक सामुग्री. काय पाहिजे? विशेषणाचं ज्ञान. मग विशेषणाचं ज्ञान म्हणे मग काय फरक झाला दोन्हीमध्ये? शंका करणारा काय म्हणला होता? विशेषणाबरोबर इंद्रियाचा संबंध. आणि हे काय म्हणून राहिले? विशेषणाचं ज्ञान. दोन्हीत फरक आहे. तर म्हणे विशेषणाबरोबर इंद्रियाचा संबंध होऊनच ज्ञान झालं पाहिजे अशी काही गरज नाही. ज्ञान पाहिजे फक्त विशेषणाचं. मग ते स्मृतिरूपही असू शकतं, कदाचित इंद्रिय संबंधाने असू शकतं. फक्त ज्ञान पाहिजे. इंद्रियाचा संबंध विशेषणाबरोबर असण्याची गरज नाही. सामुग्री सांगू राहिली नैयिक लोक. कशाची सामुग्री? विशिष्टाचं प्रत्यक्ष होण्याची सामुग्री. पहिली सामुग्री विशेषाबरोबर इंद्रियाचा संबंध. दुसरी सामुग्री विशेषणाचं ज्ञान. तथा विशेषण का जो ज्ञान है तथा आणखीन विशेषण विशेष दोनों के असंबंध का जो अग्रहण है, ही तिसरी सामुग्री है की नाही? काय काय? विशेषण आणि विशेष दोघांचा असंबंध. त्या असंबंधाचं काय पाहिजे? अग्रहण. समजा अग्रहण नाही घेतलं, ग्रहण घेतलं तर काय होईल तिसरी सामुग्री? थोड्या वेळासाठी विशेषण विशेष दोघाच्या असंबंधाचं समजा ग्रहणच झालं. कशाचं ग्रहण झालं? असंबंधाचं. तरी विशिष्ट ज्ञान उत्पन्न होणार नाही. ध्यान द्या. समजा आता उदाहरण आहे दंडी पुरुष. हे विशिष्ट ज्ञान आहे. त्यात विशेष्य कोण? पुरुष. विशेषण कोण? दंड. बरोबर. त्यामध्ये विशेष जो पुरुष त्याच्याबरोबर चक्षुरेंद्रियाचा संबंध असणं आवश्यक आहे. परंतु विशेषण जो दंड त्याच्याबरोबर इंद्रियाचा संबंधच असण्याची गरज नाही. फक्त ज्ञान पाहिजे. भलं इथं समजा इंद्रिय संबंधाने ज्ञान उरायला होऊ द्या, पण कोणत्या रीतीने होईना काय पाहिजे? विशेषणाचं ज्ञान. दोन सामुग्री झाल्या. तिसरी विशेषण दंड विशेष पुरुष दोघाच्या असंबंध त्याचं जर ग्रहण असेल तरी विशिष्ट बुद्धी उत्पन्न होणार नाही. असंबंध म्हणजे कसा? पुरुष आहे इथं आणि दंड आहे कुठं? शेतात. दोघांचा असंबंध आहे. त्या असंबंधाचं ग्रहण झालं तर दंडवाला पुरुष आहे, दंडी पुरुष आहे असं विशिष्ट ज्ञान उत्पन्न होईल का? नाही. मग विशिष्ट बुद्धी होण्याकरिता असंबंधाचं ग्रहण पाहिजे का असंबंधाचं अग्रहण पाहिजे? असंबंधाचं अग्रहण पाहिजे. असंबंधाचं ग्रहण झालं तर विशिष्ट बुद्धी उत्पन्न होणार नाही. असंबंध, दोघांचा असंबंध आहे आणि त्याचं ग्रहण झालं, ज्ञान झालं. ग्रहण होणं म्हणजे ज्ञान होणं. की दंड कुठं आहे? बाजारात विकायला आहे. पुरुष कुठं आहे? 10 किलोमीटर इथं शेतात बसलेला आहे. दोघांचा असंबंध आहे. अशा वेळेस दंडी पुरुष ही विशिष्ट बुद्धी उत्पन्न होईल का? नाही. मग काय पाहिजे? त्याच्याजवळ दंड आहे की नाही? असंबंध नाही आहे. मग असंबंधाचं काय नको? ग्रहण नको. म्हणजेच काय पाहिजे? अग्रहण. ही तिसरी सामुग्री. 3 झाल्या. असंबंधाचं अग्रहण. पंक्ती पहा.
तथा विशेषण विशेष्य दोनों के असंबंध का जो अग्रहण है लागलं इत्यादिक सामुग्री को ही हम विशिष्ट प्रत्यक्ष विषय कारण माने है. ही जी 3 प्रकार सामुग्री सांगितली ही सामुग्रीच आम्ही मानतो म्हणे. नाही एक बोलत आहे हम विशिष्ट प्रत्यक्ष विषय विशिष्टाचा प्रत्यक्ष होण्यामध्ये कारण मानतो. लागला अर्थ. पुढे पहा. सा कारण सामग्री ता भ्रमस्थल विषय विद्यमान ही है. तिथं विद्यमान तिथं नाही असं नाही वाचायचं. तर अर्धविराम म्हणजे असं अलग अलग करा शब्दांना. विद्यमान ही है. कळलं. हा बघा आता 2 पदाला अलग करायचं असेल तर कसं चिन्ह द्यायचं. यल उलटे एकीकडे एक यल असा काढायचा एक यल असा काढायचा म्हणजे वेगवेगळे झाले. कळलं खाली. बघा आता. सा कारण सामग्री ही जे विशिष्ट प्रत्यक्षाकरिता जी कारण सामग्री लागते ती सर्व कारण सामग्री ता भ्रमस्थल विषय त्या भ्रमस्थलाच्या ठिकाणी कुठं इदम रजतम या ठिकाणी विद्यमान आहे. कारण शंका कुठे घेतली होती इदम रजतम ह्या बाबतीत. पूर्व पक्षी काय म्हणला होता की इदम रजतम हे जे विशिष्ट प्रत्यक्ष होऊ राहिलं त्यामध्ये रजत अंशाचं तुम्हाला प्रत्यक्ष मानता येणार नाही. कारण रजताबरोबर काय नाहीये विशेषणाबरोबर काय नाहीये इंद्रियाचा संबंध नाहीये असं तो म्हणाला होता. शंकाकार सिद्धांती म्हणजे नैयायिक उत्तर देत आहे की तू हे पूर्वपक्षी तू जी सामुग्री सांगितली कशाची विशिष्टाचं प्रत्यक्ष होण्याची काय काय सामग्री विशेषाबरोबर इंद्रियाचा संबंध विशेषणाबरोबर इंद्रियाचा संबंध असली सामुग्री ती सामुग्रीच आम्ही मानत नाही. आमच्या मतानुसार विशिष्टाचं प्रत्यक्ष होण्याकरिता सामुग्री आहे कोणती विशेषाबरोबर इंद्रियाचा सन्निकर्ष विशेषणाचं ज्ञान आणि विशेष्य विशेषण यांच्या असंबंधाचं अग्रहण आणि ती सर्व सामुग्री इदम रजतम या ठिकाणी आहे आणि म्हणून प्रत्यक्ष होण्याला अडचण नाही. आणि मग कशी काय सामुग्री आहे तुमच्या मतानुसार इदम रजतम या ठिकाणी जरा दाखवून द्या आम्हाला. शंकाकार म्हणेल ना पूर्व पक्षाला याला नैयायिकांना तर नैयायिक ती सामुग्री घटवून देतात. ता भ्रमस्थले विद्यमान ही है. पुढे पहा. तहा आता सामुग्री कशी कशी आहे सांगतायत. तहा पुरोवर्ती शुक्ती रूप विशेष्यके साती. पुरोवर्ती म्हणजे समोरच्या देशात असलेली कोण शुक्ती त्या शुक्ती बरोबर आहे काय इंद्रियाचा संबंध. इदम रजतम याच्यामध्ये एक विशेष्य एक विशेषण आहे. विशेष्य कोण रजत विशेष्य कोण इदम विशेषण कोण रजत. तर विशेष्य जो इदम म्हणजे शुक्ती तिच्या बरोबर चक्षुरिंद्रियाचा काय आहे सन्निकर्ष आहे. म्हणून तर इदम हे ज्ञान झालं आहे की नाही. पंक्ती पहा. तहा पूर्ववर्ती म्हणजे समोर देशात असलेली शुक्तिरूप विशेष्यके साती शुक्तिरूप विशेष्याबरोबर चक्षुरिंद्रिय का संयोग संबंध भी है बरोबर. तथा ता रजत रूप विशेषण का स्मृती रूप ज्ञान भी है. कारण आपल्याला फक्त विशेषणाचं काय पाहिजे ज्ञान पाहिजे काय नको इंद्रियाचा विशेषणाबरोबर संबंध असण्याची गरज नाहीये. ज्ञान पाहिजे ज्ञान आहे इथं. रजताचं काय झालेलं आहे स्मरण रूप ज्ञान आहे बरोबर. दुसरी सामुग्री पण सिद्ध झाली. तथा ता रजत रूप विशेषण का स्मृती रूप ज्ञान भी है. तथा तसेच दोष के वशते म्हणजे दोषामुळे ता विशेषण विशेष्य दोनों के असंबंध का अग्रहण भी है. विशेष्य कौन इदम शाबास. विशेषण कोण रजत. खऱ्या अर्थाने पाहिलं तर दोघांचा असंबंध आहे का संबंध आहे असंबंध आहे. काय आहे असंबंध. कारण इदम शुक्ती कुठे आहे समोर आणि रजत कुठे आहे बाजारात. कांताकर किंवा हट्ट बाजारामध्ये आहे. दोघांचा संबंध आहे असंबंध आहे असंबंध आहे. पण त्या असंबंधाचं ग्रहण होऊ राहिलं का नाही. दोष असल्यामुळे त्या असंबंधाचं होत नाही काय ग्रहण म्हणजे ज्ञान होत नाही आहे. मग काय आहे अग्रहण. असंबंधाचं अग्रहण आहे की नाही. तिसरी सामुग्री पण जमली इथं कळलं. पंक्ती पहा. तथा ता दोष के वशते दोष असल्यामुळे ता विशेषण रजत विशेष्य इदम शुक्ती
दोनों के असंबंध का, असंबंध आहे पण असंबंध का अग्रहण, ग्रहण नाही उरायलं, अग्रहण आहे, अग्रहण भी आहे. मग सारी कारण सामग्री जमली इथं, जुटली. ता कारण सामग्री के विद्यमान हुए, सर्वच्या सर्व कारण सामग्री विद्यमान असल्यामुळे इदम रजतम, इस रजत विषयक भ्रम ज्ञान विषय प्रत्यक्ष रूपता संभव्य है की नाही. इदम रजतम अशा रीतीनं जे रजताला विषय करणारं भ्रमज्ञान आहे की नाही. भ्रमज्ञान म्हणजे बाकीचे लोक भ्रमज्ञान म्हणतात म्हणून आम्ही भ्रमज्ञान म्हणतो. आमच्या दृष्टीने ते भ्रमच नाही आहे. आमच्या दृष्टीने काय आहे तर अन्यथा काय, अन्याचं अन्य ठिकाणी ज्ञान झालं एवढंच फक्त. कळलं की नाही. हा, किंवा अन्याचं अन्य ठिकाणी ज्ञान झाल्यामुळं त्याला आम्ही भ्रम म्हणू, ठीक आहे. परंतु भ्रम एवढ्याच अंशात आहे, अन्याचं अन्य ठिकाणी आहे की नाही. शुक्तीचं शुक्तीच ठिकाणी ज्ञान व्हायला पाहिजे तर शुक्ती म्हणून. रजत बाजारात आहे तर बाजारात रजत असं ज्ञान व्हायला पाहिजे होतं, पण तसं ज्ञान न होता अन्य ठिकाणी असणारं रजत त्याचं शुक्तीच्या ठिकाणी ज्ञान झालं आहे. मग तिथलं ज्ञान इथं झालं, एवढ्याच अंशात भ्रम आहे. रजत भ्रम नाही, रजत अंशात भ्रम नाही आहे. इदम अंशातही भ्रम नाही आहे. इदम इदमच्या जागी आहे, रजत रजताच्या जागी आहे. भ्रम फक्त आहे कुठं, तिथलं इथं झालं, एवढाच भ्रम आहे. मग असं जे भ्रमज्ञान इदम रजतम, या ज्ञानामध्ये इदम अंश आणि रजत अंश दोन्हीही प्रत्यक्ष आहे, अर्थात विशिष्टाचं प्रत्यक्ष आहे. पूर्व पक्षी म्हणाला होता शंकाकार की रजत अंशात तुम्हाला हे ज्ञान प्रत्यक्ष म्हणता येत नाही का, रजताबरोबर इंद्रियाचा सन्निकर्ष नाही आहे. परंतु सिद्धांती जो इथं नैयायिक, त्यांनी इदम रजतम हे ज्ञान भ्रमज्ञान कसं रजत अंशात सुद्धा प्रत्यक्ष आहे ही गोष्ट सिद्ध करून दिली. पंक्ती पहा. ता कारण सामग्री के विद्यमान हुए इदम रजतम इस रजत विषयक, म्हणजे रजत आहे विषय ज्याचं, असं भ्रमज्ञान. रजत विषयक भ्रमज्ञान विषय, भ्रमज्ञानाच्या बाबतीत प्रत्यक्ष रूपता संभवे है. लागली पंक्ती. याते म्हणून ता रजत रूप विशेषण के साथी चक्षुर इंद्रिय के सन्निकर्ष का कछु प्रयोजन नहीं है. बरोबर. हा, याते म्हणून ता रजत रूप विशेषण कोण आहे, रजत. तर रजत रूप विशेषणाबरोबर चक्षुर इंद्रियाचा सन्निकर्ष असण्याचं काही काम नाही आहे, काही प्रयोजन नाही आहे. सन्निकर्ष का कछु म्हणजे अजिबात काहीच प्रयोजन फल नाही आहे. ठीक आहे. विशेषण रजताबरोबर चक्षुर इंद्रियाचा सन्निकर्ष नसताना देखील प्रत्यक्ष होण्याला काही अडचण नाही आहे, कारण विशिष्ट प्रत्यक्षाची सामुग्री जी असावी लागते ती सर्व या ठिकाणी विद्यमान आहे. कुठं, इदम रजतम या ठिकाणी. पुढे जो कदाचित म्हणजे जर कदाचित ता विशेषण इंद्रिय के सन्निकर्षकू विशिष्ट प्रत्यक्ष विषय नियमते कारणता होवे तो. आता बघा, आतापर्यंत काय सिद्ध करून दिलं नाही ऐकांनी की विशिष्ट प्रत्यक्ष होण्याकरिता विशेषणाबरोबर इंद्रियाचा सन्निकर्ष असण्याची गरज नाही, हे सिद्ध केलं. लागलं एवढं. आता तीच गोष्ट व्यतिरिक्त मुखाने सांगतात. जर विशेषणाबरोबर इंद्रियाचा संबंध असलाच पाहिजे असं जर तुम्ही आग्रह धरत असाल विशिष्ट प्रत्यक्ष होण्याकरिता, काय काय विशिष्टाचं प्रत्यक्ष होण्याकरिता विशेषणाबरोबर सुद्धा इंद्रियाचा सन्निकर्ष असणं आवश्यकच आहे असं जर तुम्ही म्हणत असाल, कोण म्हणतोय, नाही येईल कुणाला, पूर्व पक्षाला, शंका करणाऱ्याला, तर काय अडचण येईल ती अडचण दाखवतात नैयायिक. पंक्ती पहा. जो कदाचित म्हणजे जर कदाचित ता विशेषण इंद्रिय के, म्हणजे विशेषण झालं रजत आणि इंद्रिय चक्षु, विशेषण इंद्रिय के सन्निकर्षकू सन्निकर्षाला विशिष्ट प्रत्यक्ष विषय विशिष्टाचं प्रत्यक्ष होण्यामध्ये विशेषण इंद्रियाच्या सन्निकर्षाला नियमते कारणता होवे, नियमाने ते कारण आहेच असं जर तुम्ही म्हणत असाल तर अडचण येते असं नैयायिक म्हणत आहेत. कुणाला, शंका करणाऱ्याला. काय अडचण येते ती अडचण दाखवतात.
नियम ते कारणता होवे तो सोयम देवदत्त इस प्रतिविज्ञा ज्ञान को प्रत्यक्ष रूपता नहीं होवेगी, ही अडचण येते आहे की नाही. सोयम देवदत्त प्रतिविज्ञा ज्ञान आहे, विशिष्ट रूप प्रत्यक्ष आहे, प्रतिविज्ञा ज्ञान आहे, हे प्रत्यक्ष होऊ शकणार नाही. केव्हा? जर बोलत चला, जर विशिष्टाच्या प्रत्यक्षाकरिता विशेषण इंद्रियाचा सन्निकर्ष नियमाने कारण मानला तर. अडचण काय? स्वयं देवदत्त या विशिष्ट स्वरूप प्रतिविज्ञा ज्ञानाचं प्रत्यक्ष होऊ शकणार नाही. कसं काय बरं? कसं काय प्रत्यक्ष होऊ शकणार नाही? तर दाखवतात ते, स्पष्टीकरण करतायत. ठीक आहे ना जी. प्रतिविज्ञा ज्ञान आहे. प्रतिविज्ञा ज्ञान म्हणजे काय बरं? संस्कार सहित इंद्रियापासून उत्पन्न होणारं जे ज्ञान, त्या ज्ञानाला म्हणतात काय? प्रतिविज्ञा ज्ञान आहे की नाही. तर संस्कार आहे, सह तद्देश तत्कालातले संस्कार सहित इंद्रियाचा देवदत्ताबरोबर काय आहे? सन्निकर्ष आहे. आणि म्हणून हे ज्ञान कोणतं आहे? प्रतिविज्ञा ज्ञान आहे. ठीक, पंक्ती पहा. तो सोयम देवदत्त, सोयम म्हणजे तो, हा देवदत्त आहे. इस प्रतिविज्ञा ज्ञान को प्रत्यक्ष रूपता नाही होवेगी. काय ते? कसं काय प्रत्यक्ष होणार नाही हे ज्ञान? मग सांगतायत काय ते? तद्देश, याच्यामध्ये विशेषण कोण आहे, विशेष्य कोण आहे हे अगोदर समजून घेतलं पाहिजे. तर विशेष्य कोण आहे? मग देवदत्त. देवदत्त विशेष्य आहे. विशेषण कोण? तत्ता आणि इदंता, हे दोन विशेषण आहे. सह म्हणजे तत्ता, तद्देश तत्काल, आणि अयम म्हणजे इदंता, अर्थात एतद्देश हे तत्काल, आणि विशेष्य आहे कोण? देवदत्त. काय ते? तद्देश. मग आता समजा समोर देवदत्त आहे, ज्ञान होऊ राहिलं स्वयं देवदत्त, की जो मी 1 महिन्यापूर्वी पंढरपूरला बघितला होता. कोण? देवदत्त. तोच हा आहे की नाही, असं ज्ञान झालंय. मग आता त्या देशाबरोबर चक्षुचा सन्निकर्ष आहे का? नाही आहे की नाही. अर्थात विशेषणाबरोबर सन्निकर्ष नाही. कुणाचा? इंद्रियाचा, चक्षुचा आणि विशेषणाचा सन्निकर्ष नाही आहे. पण ज्ञान होऊ राहिलं. मग कसं काय होऊ राहिलं? याचा अर्थ विशेषणाबरोबर चक्षुरिंद्रियाचा सन्निकर्ष नसून देखील ज्ञान होऊ राहिलं, विशिष्ट प्रत्यक्ष होऊ राहिलं. याच्यावरून ठरतं काय? की विशिष्टाचं प्रत्यक्ष होण्याकरिता विशेषणाबरोबर चक्षुरादी इंद्रियाचा सन्निकर्ष असण्याची गरज नाही. गरज नाही. विशेषणाबरोबर चक्षुरिंद्रियाचा सन्निकर्ष असण्याची गरज नाही. फक्त विशेषणाचं ज्ञान पाहिजे. विशेषणाबरोबर इंद्रियाचा सन्निकर्ष असावा असं पूर्वपक्षी म्हणाला होता. त्याचं खंडन करून नैयायिकांनी मानलं नाही. नैयायिक काय म्हणाले? फक्त ज्ञान पाहिजे, विशेषणाचं सन्निकर्ष असण्याची गरज नाहीये. पंक्ती पहा काय ते? तद्देश काल विशिष्टत्व रूप तत्ता विशेषण को. सापडलं का? तद्देश म्हणजे तिथला देश, तिथला काल, हे विशेषण आहे. मग तद्देश काल विशिष्टत्व रूप तत्ता विशेषण को. विशेषण कोण आहे? तत्ता. सह म्हणजे तत्पदाचाच रूप आहे. त्याला म्हणायचं तत्ता. तत्ता विशेषण को अतीत होणे ते. तत्ता विशेषण कसं आहे? अतीत. अतीत म्हणजे भूतकाळात गेला आहे. अतीत होणे ते. ता विशेषण के साथी, त्या विशेषणाबरोबर म्हणजे तिथला देश, तिथला काल, याच्याबरोबर, ठीक आहे ना, तत्ते बरोबर, विशेषणाबरोबर, ता विशेषण के साथी चक्षुरिंद्रिय का सन्निकर्ष ही संभवता नाही. आता थोडी सन्निकर्ष आहे, त्या काळात झाला असेल, आता नाही ना. कारण विशिष्टाचं प्रत्यक्ष आता होऊ राहिलं. आता विशेषणाबरोबर तत्तेबरोबर चक्षुरिंद्रियाचा सन्निकर्ष आहे का? नाही आहे. आणि जर सन्निकर्ष नाही तर विशिष्टाचं प्रत्यक्ष नाही व्हायला पाहिजे. केव्हा? जर विशिष्टाचं प्रत्यक्ष होण्याकरिता विशेषण आणि इंद्रियाचा सन्निकर्ष जर मानतच असाल तर हे प्रत्यक्ष नाही व्हायला पाहिजे. पण प्रत्यक्ष होऊ राहिलं. याच्यावरून ठरतं काय? विशेषण आणि इंद्रियाचा सन्निकर्ष विशिष्ट प्रत्यक्षासाठी कारणच नाही. और उक्त रीती से, कोण बोलत आहे? नाही आहे. उक्त रीती से म्हणजे आम्ही सांगितलेल्या रीतीनुसार, म्हणजे विशिष्टाचं प्रत्यक्ष होण्याकरिता आम्ही नैयायिकांनी जी सामुग्री मानलेली आहे
ती सामुग्री मात्र इथं देखील आहे. इथं म्हणजे कुठं? स्वयं देवदत्त हे प्रत्यक्ष होण्याकरिता सामुग्री आहे. बरोबर. काय सामुग्री? की विशेषण जी तत्ता त्याचं ज्ञान आहे, स्मृतिरूप ज्ञान आहे. बरोबर. आणि इदंता इतद्देश तत्काल आणि देवदत्त याच्या बरोबर विशेषच्या बरोबर देवदत्ताबरोबर चक्षुरेंद्रियाचा सन्निकर्ष आहे. मग चक्षुरेंद्रियाचा सन्निकर्ष आहे विशेषच्या बरोबर आणि विशेषणाचं ज्ञान आहे आणि दोघांच्या असंबंधाचं अग्रहण आहे, म्हणून विशिष्ट प्रत्यक्ष होऊन जातं. काही अडचण नाहीये. म्हणजे आम्ही सामुग्री मानली ती बरोबर आहे, पण हे पूर्वपक्षी तू मानलेली सामुग्री विशिष्ट प्रत्यक्षासाठी कारणच नाहीये असं. और उत्तरित से ता विशेषण के ज्ञान को, बरोबर, विशेषणाचं ज्ञान जो ता विशिष्ट प्रत्यक्ष विषय कारण मानिये तो आहे की नाही. म्हणजे आम्ही सांगितलेल्या रीतीनुसार विशेषणाचं ज्ञान जर विशिष्टाच्या प्रत्यक्षासाठी कारण मानलं तर ते इथं आहे. उक्त रीति से ता विशेषण के ज्ञान को जो ता विशिष्ट प्रत्यक्ष विषय विशिष्ट प्रत्यक्ष होण्यामध्ये कारण मानिये तो तर तीस तत्तारूप विशेषण का स्मरण ज्ञान तहा विद्यमान है. लागलं की नाही. तत्तारूप विशेषणाचं स्मरण स्मृतिरूप ज्ञान तहा विद्यमान आहे. तहा त्या ठिकाणी स्वयं देवदत्त अशी प्रतिविज्ञा होते. त्या ठिकाणी विशेषण जो तत्ता भाग त्याचं स्मरण रूप ज्ञान आहे. म्हणजे आम्ही सांगितलेली सामुग्री सर्व विद्यमान आहे. स्मरण ज्ञान तहा विद्यमान है. विद्यमान ही है. लागली पंक्ती. तथा ता देवदत्त पुरुष के साथी, कारण देवदत्त विशेष आहे या ज्ञानामध्ये, तर देवदत्त पुरुष के साथी चक्षुरेंद्रिय का संयोग संबंध भी विद्यमान ही है की नाही. विशेष कौन बोलत चला. विशेष कौन? देवदत्त. त्याच्याबरोबर चक्षुरेंद्रियाचा सन्निकर्ष आहे की नाही? आहे. समोर आहे तो. तथा ता देवदत्त पुरुष के साथी देवदत्त पुरुषाबरोबर चक्षुरेंद्रिय का संयोग संबंध भी विद्यमान ही है. लागलं. या ते म्हणून ता प्रतिविज्ञा विषयी त्या प्रतिविज्ञाचं प्रत्यक्ष होत असताना होण्यामध्ये प्रत्यक्ष रूपता संभव्य आहे. म्हणून स्वयं देवदत्त हे प्रत्यक्ष होण्याला काही अडचण नाही. पण हे प्रत्यक्ष केव्हा संभव झालं? आम्ही जी सामुग्री मानली ती विशिष्ट प्रत्यक्षाकरिता कारण आहे असं मानलं तर प्रत्यक्ष व्हायला काही अडचण नाही. प्रत्यक्ष आहे. आणि हे शंकाकार बाबा, हे पूर्वपक्षी, तू जी विशिष्ट प्रत्यक्षाची सामुग्री मानली तीच जर कारण मानली तर ती इथं नाही आहे आणि म्हणून प्रतिविज्ञेचं प्रत्यक्ष व्हायला नाही पाहिजे, पण होतं. याचा अर्थ एकंदरीत काय ठरलं की तू पूर्वपक्षाने सांगितलेली सामुग्री विशिष्टाच्या प्रत्यक्षासाठी कारण नाही आणि आम्ही सांगितलेली विशिष्टाच्या प्रत्यक्षाची सामुग्री कारण आहे प्रत्यक्ष होण्याकरिता. आणि ती सर्व सामुग्री इदम रजतम या ठिकाणी आहे आणि म्हणून रजत अंशामध्ये हे ज्ञान प्रत्यक्ष नाही असं तुला म्हणता येणार नाही. कोण बोलत आहे? नाही आहे. कुणाला? पूर्वपक्षाला. अर्थात इदम रजतम हे संपूर्ण ज्ञान आमच्या सिद्धांतानुसार प्रत्यक्षच आहे. कोण बोलत आहे? नाही आहे. लक्षात येऊ राहिलं की नाही? इदम रजतम हे ज्ञान प्रत्यक्ष का अप्रत्यक्ष? प्रत्यक्ष आहे. कोण बोलतात? नाही आहे की नाही? का बरं? इथं सर्व सामुग्री विद्यमान. काय काय सामुग्री आहे इथं? इदम शुक्ती, त्याच्याबरोबर चक्षुरेंद्रियाचा सन्निकर्ष आहे. रजत अंशाचं विशेषण अंशाचं ज्ञान आहे. कोणतं? स्मृतिरूप ज्ञान. आणि असंबंधाचं अग्रहण आहे आणि म्हणून विशिष्ट प्रत्यक्ष होऊन जातं. अर्थात रजत अंशात सुद्धा प्रत्यक्षच आहे. झालं एवढं? हा. अर्थात शंका करणाऱ्याला उत्तर दिलं कोणी? नाही आहे का नाही? आणि उत्तर देऊन काय सिद्ध केलं की इदम रजतम हे ज्ञान प्रत्यक्ष आहे. बरोबर. आता याच्यावर पुन्हा शंका करतो. कोण शंका करतो? शंका करणारा पूर्वपक्षी. तो म्हणतो की स्वयं देवदत्त, या उदाहरणातच तो शंका करू राहिला. आता कशी शंका करतो पहा. शंका, स्वयं देवदत्त इस ज्ञान को देवदत्त नामा पुरुष अंश विषय ही प्रत्यक्ष रूपता है. तीस तत्ता अंश विषय प्रत्यक्ष रूपता नहीं है किंतु स्मृति रूपता है.
और स्मृति ज्ञान विषय इंद्रिय अर्थ के सन्निकर्ष की अपेक्षा होती नाही. झालं का? शंका किती भारी शंका केली बघा. पूर्व पक्ष काय म्हणतोय? अरे नैयायिकांनो, स्वयं देवदत्त या संपूर्ण ज्ञानाला तुम्ही प्रत्यक्ष म्हणून राहिले, पण हे संपूर्ण ज्ञान प्रत्यक्ष नाहीच. त्यात काही भाग प्रत्यक्ष आहे, काही भाग प्रत्यक्ष नाही आहे. कारण तुमचाच सिद्धांत आहे नैयायिकांचा, इंद्रियजन्यम प्रत्यक्ष. मग स्वयं देवदत्त हे ज्ञान देवदत्त अंशात तर प्रत्यक्ष आहे, आम्ही पण मानतो, शंका करणारे. पण तत्तांशात ते प्रत्यक्ष नाही आहे. मग तत्तांशात कसं आहे? स्मृतिरूप आहे. मग दोन अंश आहे त्याच्यामध्ये, आहे की तत्तांशात स्मृती आणि देवदत्तांशात प्रत्यक्ष आहे की नाही. आणि स्मृती ज्ञान मानलं तत्तांशामध्ये, ठीक आहे, मग काही अडचण नाही, पण तुम्ही माना ते. बर, स्मृती ज्ञान होण्याकरिता इंद्रिय सन्निकर्ष असण्याची गरज पण नाही आहे. आणि म्हणून तत्ता या विशेषणाबरोबर इंद्रियाचा सन्निकर्ष नाही हे आम्ही पण मान्य करतो. पण सन्निकर्ष नाही तर ते प्रत्यक्ष पण नाहीये, ते स्मृती ज्ञान आहे. कळलं की नाही? विशेषणांशात कसं आहे ते ज्ञान? स्मृती ज्ञान आहे, प्रत्यक्ष. त्याप्रमाणे इदम रजतम हे ज्ञान सुद्धा नैयायिकांनो तुम्ही इदम अंशात प्रत्यक्ष माना, काही अडचण नाही आम्हाला. पण रजत अंशात तुम्हाला प्रत्यक्ष म्हणता येणार नाही, असा त्यांचा अभिप्राय आहे. कळलं? पुन्हा पहा शंका. स्वयं देवदत्त इस ज्ञान को देवदत्त नामा पुरुष अंश विषय, म्हणजे पुरुष पुरुषाच्या बाबतीत, देवदत्ताच्या बाबतीत अंश विषय ही त्या अंशामध्येच प्रत्यक्ष रूपता आहे. तीच तत्तांश विषय, तत्तांशामध्ये प्रत्यक्ष रूपता नाही आहे, किंतु स्मृती रूपता आहे. लागलं एवढं? और स्मृति ज्ञान विषय इंद्रिय अर्थ के सन्निकर्ष की अपेक्षा होती नाही. स्मृती अंशामध्ये, स्मृती ज्ञानामध्ये इंद्रिय आणि त्या स्मृती ज्ञानाचा जो विषय त्याच्याबरोबर इंद्रिय सन्निकर्ष असण्याची गरज नाही. और स्मृती ज्ञान विषय इंद्रिय अर्थ के सन्निकर्ष की अपेक्षा होती नाही. लागले एवढं? ही झाली शंका. आता उत्तर देतात समाधान. बरोबर? कोण देऊ राहिले उत्तर? नैयायिक उत्तर देऊ राहिले, ध्यानात ठेवायचं. ठीक आहे. स्वयं देवदत्त म्हणजे त्यांना आता काय काय म्हणतील बरं आता नैयायिक काय उत्तर देतील? अंदाज काय असा तुमचा? नैयायिक याच्यावर काय उत्तर देतील? स्मृती ज्ञान हे मान्यच आहे नाही. स्वयं देवदत्त हे ज्ञान प्रत्यक्षच तुम्ही मानलं पाहिजे असं सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे तत्तांशात सुद्धा प्रत्यक्ष मानलं पाहिजे. तत्तांशात तुम्हाला स्मृती म्हणता येणार नाही. कोणाला म्हणता येईल? पूर्व पक्षाला. कोण? नैयायिक असं म्हणतायत. कारण काय? जर नैयायिकांना हे सिद्ध करता आलं, समजा कोणतं की स्वयं देवदत्त हे संपूर्ण ज्ञान कसं आहे? प्रत्यक्ष. हे जर सिद्ध करता आलं कुणाला? नैयायिकाला, तर इदम रजतम हे ज्ञान सुद्धा त्यांना प्रत्यक्ष सिद्ध करता येतं. आणि जर ते नैयायिक स्वयं देवदत्त या ज्ञानाला प्रत्यक्ष, संपूर्ण ज्ञान प्रत्यक्ष हे सिद्ध करू शकले नाही, तर इदम रजतम हे ज्ञान सुद्धा त्यांना प्रत्यक्ष आहे असं म्हणता येणार नाही. कळलं की नाही? आता पहा समाधान. स्वयं देवदत्त इस ज्ञान को जो म्हणजे जर तत्तांश विषय स्मृतिरूप मानोगे, नैयायिक बोलू राहिले शंका करणाऱ्याला की तत्तांशात जर तू हे ज्ञान स्मृतिरूप मानलं तर ता एकही ज्ञान विषय, स्वयं देवदत्त एकच ज्ञान आहे, पण त्या एका अंशामध्ये दोन अंश होतील. मग एक प्रत्यक्षत्व, एक स्मृतित्व. ठीक आहे की नाही? शंका करणारा म्हणेल होऊ द्या की मग दोन अंश आले तर काय होईल? एका ज्ञानात दोन अंश, काय अडचण आहे? तर नैयायिक म्हणतात फार मोठी अडचण आहे. एका ज्ञानात दोन अंश मानता येत नाही, आणि जर मानले तर अडचण येते. काय अडचण येते? नैयायिक सांगतात तर ता एकही ज्ञान विषय म्हणजे एकाच ज्ञानामध्ये प्रत्यक्षत्व, स्मृतित्व इन दोनों धर्मों का सांकर्य होवेगा. दोन्ही धर्माचा काय होईल? संकर. दोन विरोधी धर्म एका अधिकरणात मानले तर त्याला काय म्हणायचं? संकर. संकर म्हणजे राहू शकत नाही, पण तुम्ही मानू राहिले, हा संकर आहे. मग होऊ द्या की संकर, काय अडचण आहे? म्हणजे असं कुठं होत असतं का संकर? आणि जर कधी संकर स्वीकार केला तर मोठी अडचण येईल. म्हणे काय अडचण येईल सांगतात.
प्रत्यक्षत्व स्मृतित्व इन दोनों धर्मों का सांकर्य होवेगा. लागलं. सो सांकर्य दोष जाती का बाधक होवे है. सांकर्य हा एक दोष आहे बरं का. आणि जिथं सांकर्य येतं तिथं जाती मानता येत नाही असा नियम आहे. काय उदाहरण, सांकर्य आला म्हणजे काय म्हणता येत नाही. जाती व्यवहारात सुद्धा, व्यवहाराचा तुम्हाला आठवण आली याचा अर्थ असा आहे. ब्राह्मणाचा बाप मांगाची आई, समजा कल्पना करा, आणि दोघांपासून झालं एक वासरू. वासरू म्हणजे पिल्लू, म्हणजे मग बाळक, बच्चा जन्माला आला. त्याची जाती नेमकी कोणती? त्याला तुम्ही ब्राह्मण म्हणणार का काय म्हणणार आहे की नाही? हा व्यवहारातला झाला हो संकर, आहे की नाही? शास्त्रीय संकर आहे इथं. कळलं की नाही? तर जातीचा बाधक, जाती मानण्यात बाधक आहे सांकर. पण कोणती पहा, सो सांकर्य दोष जाती का बाधक होय. लागली कोणती? याते म्हणून प्रत्यक्षत्व स्मृतित्व इन दोनों धर्मों विषय जाती रूपता नहीं संभवेगी. अर्थात प्रत्यक्षत्व यालाही जाती म्हणता येणार नाही, स्मृतित्व यालाही जाती म्हणता येणार नाही. किंवा जर ते दोन्ही विरोधी धर्म एका ठिकाणी येत असतील तर त्याला संकर म्हणतात. कारण ज्ञान एक आहे, स्वयं देवदत्त. त्याच्यात तुम्ही एका अंशात मानून राहिले स्मृतित्व, एका अंशात मानत आहे प्रत्यक्षत्व. दोन्ही एका ठिकाणी मानत आहात संकर. आणि जिथं संकर येतो तिथं जाती मानता येत नाही. संकर हा जातीचा बाधक आहे. जसा संकर जातीचा बाधक आहे तसे आणखीन देखील जातीचे बाधक आहेत. कोण कोण आहेत ते आणखीन जातीचे बाधक? तर एक श्लोक सांगतो, तो लिहून घ्या. व्यक्तेरभेदस्तुल्यत्वम्. व्यक्तेरभेदस्तुल्यत्वम्. तुल्यत्वम् संकरोथानवस्थितिः. संकरो त्याच्या पुढे अवखंड, रोच्या पुढं संकरो, थाच्या पुढे पण अवखंड, आहे की नाही? द्विखंड म्हणतात ना, काय अवग्रह. नवस्थिती म्हणजे पदच्छेद होईल अनवस्थिती. संकरोथानवस्थिती पूर्णविराम पुढे. रूपहानीर संबंधो. रूपहानीर संबंधो जाती बाधक संग्रह. जाती बाधक संग्रह पूर्णविराम. श्लोक संपला. ठीक आहे, चला. तर काय काय? व्यक्तेः अभेदः, तुल्यत्वं, संकरः, अथ अनवस्थितिः, रूपहानिः, असंबंध. एवढे जातीचे बाधक आहे. जाती मानण्याकरिता प्रतिबंधक आहेत 6. कोण कोण? नंबर 1 व्यक्तेः अभेद, बरोबर. दुसरा आहे तुल्यत्वम, पण व्यक्ती शब्दाचा अन्वय तुल्य बरोबर भी करायचा. व्यक्तेः तुल्यत्वम, हे दुसरं झालं. ठीक आहे. पुन्हा तिसरा आहे संकर. चौथा आहे अनवस्थिती. 5वा आहे रूपहानी. आणि 6वा आहे असंबंध, बरोबर. असंबंध. जाती बाधक संग्रह, हा जातीचा बाधक संग्रह. संग्रह म्हणजे संक्षेपेन कथन. संक्षेपाने हा जाती बाधक समूह आहे. म्हणजे एवढे दोष असतील, यापैकी एक जरी दोष असला तरी जाती मानता येत नाही. आता कुठं व्यक्तीचा अभेद असल्यावर जाती मानता येत नाही, कुठे व्यक्ती तुल्य असल्यावर जाती मानता येत नाही, कुठे संकर असल्यावर जाती मानता येत नाही, कुठे अनवस्थिती असेल तेव्हा जाती मानता येत नाही, रूपहानी असेल मग तिथं जाती मानता येत नाही, आणि असंबंध याच्यामुळे कसं जाती मानता येत नाही याचा विस्तारपूर्वक विचार इथं नाही आहे. एक तर तुम्हाला बघावं लागेल न्यायप्रकाश किंवा न्याय सिद्धांत मुक्तावली. ठीक आहे जी. चला, आता इथं श्लोक फक्त सांगितला. फक्त इथं पूर्वपक्ष नैयायिकांचं म्हणणं काय आलं? फक्त नैयायिक कोणत्या अंशात बोलू राहिले? सांकर्य येतं. किंवा जर स्वयं देवदत्त या एकाच ज्ञानात
स्मृतित्व आणि प्रत्यक्षत्व दोन्ही मानले तर संकर येतो. संकर मानला आला तर स्मृतित्व जाती होणार नाही, पुन्हा प्रत्यक्षत्व पण जाती सिद्ध होणार नाही. आणि म्हणून संकर मानता येत नाही. जाती सिद्ध करायची आहे आपल्याला, म्हणजे काय स्मृतित्व पण जाती आहे, आणखीन प्रत्यक्षत्व पण जाती आहे. मग ती जाती सिद्ध होण्याकरिता, जाती आहे, जातीला अडचण येऊ नये म्हणून संकर म्हणावं लागत नाही. आणि संकर म्हणायचा नसेल तर एकाच ज्ञानात दोन्ही विरोधी धर्म मानता येणार नाही, स्मृतित्व आणि प्रत्यक्षत्व. अर्थात स्वयं देवदत्त हे एकच ज्ञान आहे, ते प्रत्यक्षच आहे. एका अंशात तुम्हाला स्मृती म्हणता येणार नाही. स्मृती मानलं तर अडचण दाखवली, बरोबर आहे की नाही. म्हणून हे ज्ञान कसं झालं, मग प्रत्यक्षच झालं. शंका करणारा काय म्हणला होता की स्वयं देवदत्त हे ज्ञान स्मृती तत्तांशात स्मृती आहे आणि देवदत्तांशात फक्त प्रत्यक्ष आहे. आणि हे आम्ही मानतो, कारण तत्तांशात स्मृती आहे. स्मृती ज्ञानाकरिता इंद्रिय संन्यकर्षाची आवश्यकताच नाहीये. स्मृती आहे ते पण नाहीये, म्हणता स्मृती नाही आहे, एकच ज्ञान आहे ते प्रत्यक्ष आहे. मग आता पुन्हा प्रश्न येईल, जर प्रत्यक्ष आहे तर तत्तांशाबरोबर इंद्रियाचा सन्निकर्ष नाही, याचं काय. तर नाही एक उत्तर देतात काय की विशिष्ट प्रत्यक्ष आहे. प्रतिविज्ञ प्रत्यक्ष आहे पण विशिष्ट आहे. आणि विशिष्टाचं प्रत्यक्ष होण्याकरिता काय विशेषणाबरोबर इंद्रियाचा सन्निकर्ष असण्याची गरज नाही आहे, फक्त ज्ञान पाहिजे, स्मृतिरूप ज्ञान आहेच. आणि म्हणून हे प्रत्यक्ष आहे असं बोलत आहे कोण, नाही आहे. दोघांची झकडपकड लक्ष देऊ राहिली की नाही. हा चला, तौ पहिली पंक्तीतच, पहिल्या पंक्तीचा असतो 250 वर. तौ ता एक ही ज्ञान विषय प्रत्यक्षत्व स्मृतित्व इन दोनों धर्मों का सांकर्य होवेगा. कोण बोल रहे, नाही आहे. सो सांकर्य दोष जाती का बाधक होवे याते. म्हणून प्रत्यक्षत्व स्मृतित्व इन दोनों धर्मों विषय जाती रूपता नाही संभवेगी. जर संकर मानला तर जाती म्हणता येणार नाही या दोघाला, प्रत्यक्षत्वाला आणि स्मृतित्वाला. याते म्हणून सोयम देवदत्त इस ज्ञान को याते सोयम देवदत्त इस ज्ञान को तत्तांश विषय भी प्रत्यक्ष रूप ही मान्या चाहिए. म्हणून स्वयं देवदत्त हे ज्ञान तत्तांशात सुद्धा कसं मानलं पाहिजे, प्रत्यक्षच मानलं पाहिजे. लागला अर्थ. आगे इस प्रकार इंद्रिय सन्निकर्षते विना ही जैसे तत्तांश का प्रत्यक्ष होवे है. नाही एक बोलू राहिले की ज्याप्रमाणे स्वयं देवदत्त हे प्रत्यक्ष होत असताना इंद्रियाचा विशेषण जो तत्ता त्याच्याबरोबर इंद्रिय सन्निकर्ष नसून देखील झालं काय, प्रत्यक्ष. तसं इदम रजतम या ठिकाणी सुद्धा विशेषण अंश जो रजत त्याच्याबरोबर इंद्रियाचा सन्निकर्ष नसला तरी इदम रजतम ह्या ज्ञानाला प्रत्यक्ष मानण्याकरिता काही अडचण नाही. कोण म्हणतायत, नाही आहे. इस प्रकार इंद्रिय सन्निकर्षते विना, म्हणजे इंद्रिय सन्निकर्ष वाचून देखील सन्निकर्षते विना ही जैसे ज्याप्रमाणे तत्तांश का प्रत्यक्ष होवे. तत्तांशाचं काय आहे, प्रत्यक्ष आहे, प्रत्यक्ष होवे. तैसे त्याप्रमाणे इंद्रिय सन्निकर्षते विना ही इंद्रिय सन्निकर्षात वाचून देखील ता देशांतरवर्ती रजत का, रजत कुठं आहे, देशांतरात आहे. म्हणजे कुठं आहे नेमकं, सोनाराच्या दुकानात आहे किंवा बायकोच्या हातात आहे, कांताकर मध्ये आहे. ठीक. ता देशांतरवर्ती रजत का पुरोवर्ती शुक्ती विषय, समोर असलेल्या शुक्तीच्या ठिकाणी इदम रजत य विशिष्ट भ्रम प्रत्यक्ष संभव आहे. हा विशिष्ट स्वरूपाचा भ्रम प्रत्यक्ष व्हायला काही अडचण नाही. शेवटी प्रत्यक्ष सिद्ध करून दिलं कोणी, नाही आहे का. अथवा आणखीन बोलत आहेत, नंतर खंडन होणार आहे तो बागणे राळा, पण अगोदर बाजू चालू आहे कुणाची, नाही ऐकाची. आपली बाजू मांडणं चालू आहे. कोणी आमच्यावर शंका केली तर त्याचं उत्तरही देतात ते. नाही ऐका मतावर जर कोणी शंका केली त्याचं उत्तरही देऊ राहिले. ठीक. चला पुढे. अथवा सापडलं, पंक्ती पहा. अथवा ता देशांतरवर्ती सापडलं का. पुढे काय आहे, शुक्ती के साथी आहे की नाही. तर शुक्ती के साथ याला कट करायचं आणि तिथं टाकायचं रजत के साथ. रजत के साथ
किंवा साथी. झालं. आता पहा आपण अथवा ता देशांतरवर्ती रजत के साथी. रजत के साथ रजत कुठं आहे? अन्य देशात आहे की नाही. देशांतरवर्ती रजत के साथ चक्षुर इंद्रिय का. बरोबर. चक्षुर इंद्रिय का सो रजत विषयक स्मृति ज्ञान रूप अलौकिक संबंध है. ध्यान द्या, महत्वाचा विषय आहे. आतापर्यंत नैयायिकांनी काय सिद्ध करून दिलं बरं? की विशिष्टाचं प्रत्यक्ष होण्याकरिता विशेषणाबरोबर इंद्रियाचा सन्निकर्ष असण्याची गरज नाही, आणि म्हणून स्वयं देवदत्त हे ज्ञान प्रत्यक्ष आहे. तसं इदम रजतम हे ज्ञान सुद्धा प्रत्यक्ष आहे, हे सिद्ध करून दिलं. बरोबर. पण समजा कदाचित ध्यान द्या, नैयायिक म्हणतात हे पूर्व पक्षी, पण तुझा जर लईच आग्रह असेल कोणता? की विशिष्टाचं प्रत्यक्ष होण्याकरिता विशेषणाबरोबर इंद्रियाचा सन्निकर्ष असलाच पाहिजे. जर असा तुझा लयच आग्रह असेल तर आम्ही नैयायिक आहोत. आम्ही कशालाही काही सिद्ध करू शकतो. ठीक आहे की नाही. 2 असले तर 4 आणि 4 असले तर 2 असंही सिद्ध करण्याची ताकद आमच्यात आहे. घटाला पट सिद्ध करू शकतो आणि पटाचं घट सिद्ध करू शकतो. कळलं की नाही. आणि कसं काय बा म्हणे, जर तुझा आग्रह असेल ना विशेषणाबरोबर इंद्रियाचा सन्निकर्ष पाहिजे, तर आम्ही म्हणतो रजताबरोबर सुद्धा चक्षुर इंद्रियाचा सन्निकर्ष आहे. बोल आता काय बोलायचं. तत्ताबरोबर सुद्धा चक्षुर इंद्रियाचा सन्निकर्ष आहे. म्हणजे सन्निकर्ष आहे. तुमचा चक्षु एवढा पळतोय. रजत कुठं? बाजारात 10-5 गल्ल्या सोडून पलीकडे कुठं ते सोनाराचं दुकान, आणि एवढा असा पळत वाकडे तिकडे गेला काय तुमचा रज्जू चक्षु? कोण म्हणत? शंका करणारा म्हणत. कोणाला? नैयायिकाला. हे नैयायिक तो चक्षु लय तेच दिसतो बा. डायरेक्ट पळत गेला म्हणे कुठं? सोनाराच्या दुकानात. आहे की नाही. तर नैयायिक म्हणतात हे बघ, ही मजाक उडायची बात नाही आहे, आम्ही सिद्ध करून देतो ना तुला. कोण म्हणताय? नैयायिक. काय सिद्ध करून देतात नैयायिक? चक्षुरिंद्रियाचा रजताबरोबर सुद्धा सन्निकर्ष आहे. चक्षुरिंद्रियाचा तत्ता या विशेषणाबरोबर सुद्धा सन्निकर्ष आहे. आणि कसं काय? तर नैयायिक म्हणतात हे पूर्व पक्षी, काय सन्निकर्षाचे 2 प्रकार आहेत. बरोबर. एक लौकिक सन्निकर्ष. बरोबर. त्यात लौकिक सन्निकर्ष हा 6 प्रकारचा आहे. बरोबर. आणि अलौकिक सन्निकर्ष 3 प्रकारचा आहे. बरोबर. तर या ठिकाणी चक्षुरिंद्रियाचा रजताबरोबर भले लौकिक सन्निकर्ष नाही, हे आम्ही मान्य करतो, पण अलौकिक सन्निकर्ष आहे. बरोबर. त्याचप्रमाणे चक्षुरिंद्रियाचा तत्ता या विशेषणाबरोबर भले काय लौकिक सन्निकर्ष नाही, हे आम्ही मान्य करतो, पण अलौकिक सन्निकर्ष आहे. सन्निकर्षच तुला पाहिजे होता ना, तर जोडून दिला की आम्ही आता. कोणता? अलौकिक सन्निकर्ष. म्हणजे अलौकिक सन्निकर्षाचे 3 प्रकार. त्यापैकी कोणता सन्निकर्ष आहे मग चक्षुचा रजताबरोबर? जरा सांगा. तर सांगतायत बघा, अथवा करून सापडली पंक्ती. अथवा ता देशांतरवर्ती रजत के साथ. मिळाली पंक्ती. त्या अन्य देशामध्ये विद्यमान जे रजत, त्या रजताबरोबर चक्षुरिंद्रिय का, चक्षुरिंद्रियाचा आणि रजताचा सो रजत विषयक स्मृती ज्ञान रूप संबंध आहे. है की नाही. रजत विषयक म्हणजे रजत आहे विषय ज्याचा, असं जे स्मृती ज्ञान, तो स्मृती ज्ञान रूप संबंध आहे. ज्ञानच संबंध आहे. कारण अलौकिक संबंधाच्या अंतर्गत ज्ञान लक्षण एक संबंध आहे. अलौकिक सन्निकर्ष 3 प्रकारचा. सामान्य लक्षण, ज्ञान लक्षण, योगज धर्म लक्षण. त्यापैकी ज्ञान लक्षण म्हणजे ज्ञानच सन्निकर्ष. मग इथं स्मृती ज्ञान रूप सन्निकर्ष बनला. कुणाचा कुणाबरोबर? चक्षुरिंद्रियाचा रजताबरोबर सन्निकर्ष आहे. कोणता? अलौकिक. अलौकिक सन्निकर्षामध्ये सुद्धा कोणता? ज्ञान लक्षणा सन्निकर्ष. कोणतं ज्ञान आहे इथं? रजताचं स्मृती आहे की नाही. तर स्मृती ज्ञान रूप सन्निकर्ष आहे. झालं काम. मग आता रजताचा प्रत्यक्ष मानायला काय अडचण आहे. बरोबर. पुन्हा पहा. अथवा ता देशांतरवर्ती रजत के साथ
चक्षुरेंद्रिय का सो रजत विषयक म्हणजे रजताला विषय करणार असं जे स्मृती ज्ञान, तो स्मृती ज्ञान रूप अलौकिक संबंध है. और पूर्ववर्ती शुक्ति के साथ समोर असलेल्या शुक्ति बरोबर भी संबंध आहे, पण तो कोणता लौकिक संयोग सन्निकर्ष आहे. और पूर्ववर्ती शुक्ति के साथ ता चक्षुरेंद्रिय का संयोग रूप लौकिक संबंध आहे. दोघांबरोबर संबंध झाला. आता विशेष जो इदम म्हणजे शुक्ती त्याच्याबरोबर लौकिक संयोग सन्निकर्ष, विशेषण जो रजत अंश त्याच्याबरोबर चक्षुरेंद्रियाचा अलौकिक ज्ञानरूप संबंध, दोघांबरोबर सन्निकर्ष झाला. आता सांग बरं, शंका करणाऱ्या पूर्वपक्षी रजताचं प्रत्यक्ष मानायला काय अडचण आहे? मानलंच पाहिजे. तत्तांशाचं सुद्धा प्रत्यक्ष मानलंच पाहिजे असं. और पूर्ववर्ती शुक्ति के साथ येता चक्षुरेंद्रिय का संयोग रूप लौकिक संबंध है. लागले एवढं. याते इदम रजतम इस भ्रम ज्ञान को ता रजत अंश विषय, रजत अंशाच्या बाबतीत प्रत्यक्ष रूपता संभवे. म्हणून इदम रजतम हे ज्ञान जसं इदम अंशात प्रत्यक्ष आहे तसं रजत अंशात सुद्धा प्रत्यक्ष आहे. ता रजत अंश विषय प्रत्यक्ष रूपता संभव आहे. लागलं एवढं. आता संबंधाचे 2 भेद सांगितले होते, लौकिक अलौकिक. त्यात लौकिकाचे 6 भेद कोण कोण आहेत ते त्याचा उल्लेख करून जातात. हा संयोग, हा पहिला सन्निकर्ष. संयुक्त समवाय दुसरा, संयुक्त संवेद समवाय तिसरा, समवाय चौथा, संवेद समवाय पाचवा आणि विशेषणता. इन षट सन्निकर्षों को नैयायिक लौकिक सन्निकर्ष कहे आहे. या 6 सन्निकर्षाला काय म्हणतात? ते लौकिक म्हणजे लोक प्रसिद्ध सन्निकर्ष आहे की नाही. संयोग सन्निकर्षाने प्रत्यक्ष होतं कशाचं? घटाचं. संयुक्त समवाय सन्निकर्षाने प्रत्यक्ष होतं कशाचं? घटाच्या ठिकाणी असणारी घटत्व जाती किंवा घटाचं रूप, त्याचं प्रत्यक्ष होतं संयुक्त समवाय सन्निकर्षाने. संयुक्त संवेद समवाय तिसरा सन्निकर्ष, यानी कशाचं प्रत्यक्ष होतं? रूपाच्या ठिकाणी असणारी रूपत्व जाती, त्याचं प्रत्यक्ष होतं. समवाय सन्निकर्षाने कशाचं प्रत्यक्ष होतं? शब्दाचं प्रत्यक्ष होतं. श्रोत्रेंद्रियाचा शब्दाचा समवाय सन्निकर्ष आहे. संवेद समवाय सन्निकर्षाने कशाचं प्रत्यक्ष होतं? शब्दाच्या ठिकाणी विद्यमान जी शब्दत्व जाती त्याचं प्रत्यक्ष होतं संवेद समवाय सन्निकर्षाने. आणि अभावाचं प्रत्यक्ष होतं कशाने? विशेषणता सन्निकर्षाने. होऊन गेला हा विषय बहुतेक मागं. ठीक, चला. इन षट सन्निकर्षों को नैयायिक लौकिक सन्निकर्ष कहे. लागलं. और सामान्य लक्षण, ज्ञान लक्षण, योगज धर्म लक्षण, इन 3 सन्निकर्षों को अलौकिक सन्निकर्ष कहे. या 3 सन्निकर्षाला नैयायिक काय म्हणतात? अलौकिक. सामान्य लक्षण सन्निकर्ष, ज्ञान लक्षण सन्निकर्ष, योगज धर्म लक्षण सन्निकर्ष. यांचं स्वरूप आणि उदाहरण तुम्हाला अन्यत्र भेटेल. तीन दोनों प्रकार के सन्निकर्षों का निरूपण न्याय प्रकाश के 6 परिच्छेद विषय, न्याय प्रकाश ग्रंथामध्ये 6व्या परिच्छेदामध्ये प्रत्यक्ष निरूपण विषय, प्रत्यक्षाचं निरूपण करत असताना विस्तारते करे आहे की नाही. प्रत्यक्ष निरूपण विषय विस्तारते करे आहे म्हणजे विस्तार निरूपण केलेलं आहे. स्वतः से जाणी लेना, त्यांचे उदाहरणं, त्यांचं स्वरूप हे सर्व काही तुम्ही तिथंच पाहून घ्या. इस प्रकार इदम रजतम यह भ्रम ज्ञान अन्यथा ख्याती रूप ही आहे. एकंदरीत नाही एक म्हणतात की इदम रजतम हे भ्रम ज्ञान कसं आहे? अन्यथा ख्याती रूपच आहे. याते म्हणून ता भ्रम ज्ञान के विषय भूत रजत का, भ्रम ज्ञानाचा, इदम रजतम ह्या भ्रम ज्ञानाचा विषय भूत जे रजत, ते रजत कसं आहे बरं? मिथ्या नाही आहे. कसं आहे मग? सत्य आहे. कारण बाजारात रजत इथं दिसू राहिलं ना, मग बाजारात रजत काय मिथ्या आहे का? नाही. मग कसं आहे? सत्य. याते ता भ्रम ज्ञान के विषय भूत रजत का मिथ्यापणा संभवता नाही. वेदांती म्हणतात त्या रजताला मिथ्या, परंतु आम्ही त्या रजताला मिथ्या म्हणत नाही. मिथ्यापणा संभवता नाही. इथे लागलं एवढं. आतापर्यंत काय नैयायिकाच्या अन्यथा ख्यातीचं प्रतिपादन झालं. आता सिद्धांती बोलतात, वेदांती. सो यह अन्यथा ख्यातिवादी नैयायिक का मत भी समीचीन नहीं है.
नैयायिकाचं या अन्यथा ख्याती रूप मत देखील योग्य नाही आहे. काय ते कसं काय बरं? आता त्या नैयायिकाचं खंडन करत आहे. काय ते? इदम रजतम सापडलं. इदम रजतम इस भ्रम ज्ञान के विषयभूत रजत की. इदम रजतम हे ब्रह्मज्ञान आहे. या ब्रह्मज्ञानाचं विषयभूत कोण? रजत. इदम रजतम इस ब्रह्म ज्ञान के विषयभूत रजत की. जो म्हणजे जर देशांतर विषय स्थिती मानिये, अन्य देशात रजत आहे असं जर मानिये तो ता रजत के साथी चक्षुरिंद्रिय का संयोग रूप सन्निकर्ष संभवता नाही. त्या बाजारात त्या रजताबरोबर इथं असणाऱ्या माणसाला म्हणजे ज्याला इदम रजतम हे प्रत्यक्ष होऊ राहिलं शुक्तीच्या ठिकाणी, त्याच्या चक्षुचा बाजारातल्या रजताबरोबर संयोग सन्निकर्ष आहे का? नाही आहे. लौकिक सन्निकर्षापैकी पहिला संयोग नाही आहे. चक्षुरिंद्रिय का संयोग रूप सन्निकर्ष संभवता नहीं. और इंद्रिय असंबद्ध वस्तू का प्रत्यक्ष होता नाही. कारण नैयायिकांनी नैयायिक बाबा तुम्हीच मानलेल्या नैयायिकांनी इंद्रियजन्य प्रत्यक्ष. मग इंद्रियापासून असंबद्ध वस्तू असेल तर तिचं प्रत्यक्ष होत नाही. इंद्रिय असंबद्ध वस्तू का प्रत्यक्ष होता नहीं. याते ता रजत के ज्ञान को प्रत्यक्ष रूपता नहीं होवेगी. म्हणून त्या रजत ज्ञान इदम रजतम यामध्ये रजत अंश प्रत्यक्ष आहे हे म्हणता येणार नाही. कोण म्हणत आहे? सिद्धांती वेदांती खंडन करत आहेत. और इदम रजतम इस भ्रमज्ञान ते अनंतर आता खंडन करायचं आहे. मग त्यांनी संबंध तर जोडून दाखवला होता अलौकिक सन्निकर्ष. त्याचंही उत्तर देणार आहे की अलौकिक सन्निकर्ष घेऊन सुद्धा तुम्हाला प्रत्यक्ष सिद्ध करता येत नाही रजताला. बरोबर. पण त्याच्या अगोदर अनुभवाने सुद्धा सिद्ध करत आहे वेदांती. काय? की इदम रजतम हा अनुभव ज्याला येतो तो म्हणतो रजत मला प्रत्यक्ष आहे की नाही. आणि बाजारात रजत तर प्रत्यक्ष होऊ शकत नाही आणि प्रत्यक्ष तर आहे याचा अर्थ तिथं दिसणारं रजत मिथ्या आहे. पंक्ती पहा. और इदम रजतम इस ब्रह्म ज्ञान ते अनंतर असं ज्ञान ज्याला झालं आहे इदम रजतम पण कळलं नाही की ब्रह्म ज्ञान आहे म्हणून, त्याला असं वाटलं की रजतच आहे म्हणून त्या काळात. इस ब्रह्म ज्ञान त्यानंतर रजतम साक्षात करोमी. वा 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 वा. अरे बाप काय भारी रजत आहे बुवा. लयच दिसतं बुवा जास्त. 1 किलो तर नक्कीच असेल. रजतम साक्षात करोमी. मी रजताला प्रत्यक्ष करत आहे असं म्हणतो की नाही मनुष्य. अर्थात रजताचं काय आहे? प्रत्यक्ष. जिथं भ्रम राहिला तिथं बरं का. रजतम साक्षात करोमी या प्रकार का अनुभव लोगों को हो गए. ता अनुभवते ता रजत ज्ञान की प्रत्यक्ष रूपताई सिद्ध होवे. त्या अनुभवावरून काय ठरतं की रजत हे प्रत्यक्षच आहे, प्रत्यक्ष ज्ञान आहे. ता अनुभवते ता रजत ज्ञान की प्रत्यक्ष रूपताई सिद्ध होवे लागलं. किंवा म्हणजे प्रत्यक्ष रूपता आहे परंतु नैयायिक म्हणतात त्याप्रमाणे बाजारातलं प्रत्यक्ष नाही आहे. आपली तो अनिर्वचनीय रजत उत्पन्न होतं हे सांगायचं आहे. ठीक आहे. किंवा ता नैयायिक ने जो विशेषण के ज्ञान को ता विशेष तथा विशेष इंद्रियों के सन्निकर्ष विशिष्ट प्रत्यक्ष का सामग्रीपणा कया था सो भी संभवता नहीं. बघा आता नैयायिकांनी विशिष्टाचं प्रत्यक्ष होण्याकरिता जी सामग्री सांगितली होती ती देखील संभवत नाही. नैयायिकांनी काय सामग्री सांगितली होती विशिष्टाचा प्रत्यक्ष होण्याकरिता? विशेषणाचं ज्ञान आणि विशेषाबरोबर इंद्रियाचा सन्निकर्ष. पंक्ती पहा. किंवा ता नैयायिकने जो विशेषण के ज्ञान को ज्ञान म्हटलं होतं, विशेषणाबरोबर सन्निकर्ष नव्हता मानला त्यांनी. विशेषण के ज्ञान को तथा विशेष इंद्रियों के सन्निकर्ष को. विशेष आणि इंद्रियाचा सन्निकर्ष को विशिष्ट प्रत्यक्ष का सामग्रीपणा कया था सो भी संभवता नहीं. का बरं सांगताय? जिस कारण ते ता सामग्री को दंडी पुरुष इत्यादि सर्व विशिष्ट प्रत्यक्षो विषय कारणता देखने विषय आवती नाही. आहे की नाही? उदाहरण दिलं त्यांनी. दंडी पुरुष या ठिकाणी ती सामग्रीच नाही आहे जी नैयायिकांनी मानली. मग इथं प्रत्यक्ष नाही व्हायला पाहिजे आहे की नाही, पण प्रत्यक्ष होतं. बघा पंक्ती. जिस कारण ते ता सामग्री को दंडी पुरुष हे विशिष्ट प्रत्यक्ष आहे इत्यादी सर्व विशिष्ट प्रत्यक्ष विषय कारणता देखणे विषय आवती नाही. म्हणजे प्रत्यक्ष आहे पण सामुग्री नाही आहे असं. म्हणजे नैयायिकांनी मानलेल्या सामुग्री वाचून सुद्धा दंडी पुरुष याचं प्रत्यक्ष आहे. आता कस काय नैयायिकांनी मानलेली तर सामुग्री नाही आहे ते दाखवतात. किंतु
विशेषण विशेष दोनों के साथी इंद्रिय के सन्निकर्ष को ही कारणता देखणे विषय आवे आहे. दंडी पुरुष या ठिकाणी, तर दंडी पुरुष या ठिकाणी विशेष पुरुष त्याच्याबरोबर इंद्रियाचा सन्निकर्ष आहे की नाही? आहे. विशेषण दंड त्याच्याबरोबर देखील इंद्रियाचा सन्निकर्ष आहे की नाही? आहे. मग विशिष्टाचा प्रत्यक्षामध्ये सामुग्री काय दिसून येऊ राहिली? विशेषण दोघा बरोबर इंद्रियाचा सन्निकर्ष आहे की नाही? ती सामुग्री दिसून येऊ राहिली आहे की नाही? जर नैयायिकांनी मांडल्याप्रमाणे सामुग्री असेल विशिष्टाचा प्रत्यक्ष होण्याकरिता, तर इथं सुद्धा विशेषण दंडाबरोबर इंद्रियाचा सन्निकर्ष असल्यामुळे प्रत्यक्ष नाही व्हायला पाहिजे, प्रत्यक्ष होऊ राहिलं. म्हणून हे नैयायिक, तुम्ही जी विशिष्ट प्रत्यक्षाची सामुग्री सांगितली ती नाही, आम्ही जी विशिष्टाची सामुग्री सांगतो, विशिष्टाची म्हणजे विशिष्टाच्या प्रत्यक्षाची सामुग्री तीच आहे. दंडी पुरुष या ठिकाणी विशेषण विशेष दोघाबरोबर, विशेषण दोघाबरोबर इंद्रियाचा सन्निकर्ष आहे. किंतु विशेषण विशेष दोनों के साथी इंद्रिय के सन्निकर्ष को ही कारणता देखने विषय आवे लागलं. और सोयम देवदत्त यह प्रतिविज्ञा ज्ञान भी केवल देवदत्तांश विषयी प्रत्यक्ष रूप है. सिद्धांती बोलत आहे देवदत्तांशात तर प्रत्यक्ष आहे, काही बात नाही, तत्तांशात प्रत्यक्ष नाही आहे सांगायचं आहे. देवदत्तांश विषय ही प्रत्यक्ष रूप है, तत्तांश विषय प्रत्यक्ष रूपता नहीं है. किंतु मग तत्तांश विषय स्मृती रूप ही आहे. स्वयं देवदत्त हे ज्ञान तत्तांशामध्ये स्मृती रूप, देवदत्तांशात प्रत्यक्ष. पण एकाच ज्ञानात हे दोन्ही मानलं तर नैयायिकांनी अडचण दाखवली होती. काय? सांकर्य. संकर आला तर जाती मानता येणार नाही, त्याचं उत्तर देत आहेत सिद्धांती. स्मृति रूप ही है. और स्वयं देवदत्त इस प्रत्यक्ष ज्ञान को तत्तांश में स्मृति रूप मानने विषय जो नैयायिक ने प्रत्यक्षत्व स्मृतित्व इन दोनों धर्मों के जातीपणे का बाधक सांकर्य दोष कया था. प्रत्यक्षत्व जाती होणार नाही, स्मृतित्व जाती होणार नाही, कारण इथं संकर दोष येईल असं म्हणाला होता कोण? नैयायिक. पण त्याचं खंडन करतात. सो भी असंगत है. ते नैयायिकाचं म्हणणं देखील काय आहे? असंगत आहे. का बरं? काय ते? वेदांत सिद्धांत विषय म्हणजे वेदांत सिद्धांतामध्ये अविद्याते अतिरिक्त कोई जड जाती अंगीकार ही नाही आहे. वेदांत मतामध्ये एकच जाती आहे, अविद्या. अविद्येला सोडून दुसरी कोणी जड जाती नाहीच. किंतु मग म्हणे का घटत्व पटत्व हे काय आहे? जाती आहे, पण अविद्याच घटत्व रूपाने प्रतीतीला येते, अविद्याच पटत्व रूपाने प्रतीतीला येते. म्हणून एकच जाती आहे अविद्या, अतिरिक्त जातीच नाहीये. म्हणून सांकर होईल, जाती मानता येणार नाही, हे तुम्हाला अडचण येत असं नाही आहे. आम्हाला काय त्याची अडचण? म्हणून आम्ही स्वयं देवदत्त या ज्ञानामध्ये एका अंशात स्मृतीच मानणार आणि एका अंशात प्रत्यक्ष मानणार, आम्हाला अडचण नाही आहे. लक्षात आलं? आणि जर स्वयं देवदत्त या ज्ञानात स्मृतित्व आणि प्रत्यक्षत्व दोन अंश सिद्ध झाले तर इदम रजतम याच्यात देखील काय प्रत्यक्षता सिद्ध होणार नाही. फार झालं तर रजतांशात नाही एक मताप्रमाणे तुम्ही स्मृती माना, इदम अंशात प्रत्यक्ष. ठीक आहे. पंक्ती पहा. काहे ते वेदांत सिद्धांत विषय अविद्या ते अतिरिक्त कोई जड जाती अंगीकार ही नाही है. किंतु सा अविद्या ही 30 कार्य विषय त्या कार्यामध्ये घट पट इत्यादी कार्यामध्ये घटत्व पटत्व रूपाने अविद्याच प्रतीतीला येते. पहा. किंतु सा अविद्या ही 30 कार्य विषय त्या कार्यामध्ये अनुगत हुई. अविद्या सर्व कार्यात अनुगत आहे, विद्यमान आहे. अनुगत हुई 30 जातिरूप करिके घटत्व पटत्व इत्यादी जातिरूप करिके प्रतीत होते. याते सिद्धांत विषय म्हणजे वेदांत मतामध्ये ता जाती सांकर्य को दोष रूपता संभवे नाही. जाती आणि जातीचं मानायला अडचण येते म्हणून ते संकर वगैरे दोष हे काही आमच्या मतात ही भानगड नाही आहे, संभवे नाही. किंवा आणखीन खंडन किंवा ता नैयायिकने ता देशांतरवर्ती रजतकेसाठी, देशांतरवर्ती म्हणजे बाजारात स्थित असलेल्या रजता बरोबर देशांतरवर्ती रजतकेसाठी चक्षुरेंद्रिय का जो ज्ञान रूप सन्निकर्ष मानला होता की नाही, सो भी असंगत है. तिथं संगत शब्द छापलाय बघा. सो भी संगत है ना, तिथं पाहिजे सो भी असंगत है. अर्थात वेदांत मतामध्ये ज्ञान लक्षणा कोणी सन्निकर्षच नाही आहे. कसं काय सांगताय? काय ते
ज्ञान को भी जो चक्षु का सन्निकर्ष मानिये. बरोबर. नैयायिकांनी मानल्याप्रमाणे जर ज्ञान सुद्धा चक्षुचा आणि विषयाचा सन्निकर्ष बनेल, कोण? ज्ञान, तर मोठी अडचण येईल म्हणे. मग लक्ष देऊ राहिले की नाही? चक्षु आणि विषय यांचा जसा संयोग वगैरे सन्निकर्ष असतो तसा ज्ञान सुद्धा एक सन्निकर्ष असतो असं मानलं तर मोठी अडचण येईल. अडचण आम्हा वेदांताला नाही येणार, हे नैयायिक तुमच्याच सिद्धांताला अडचण येईल. अर्थात तुम्ही तुमच्या पायावर दगड पाडून घ्याल असं बोलत आहे सिद्धांती, वेदांती, नैयायिकांना. ठीक आहे. पंक्ती पहा. सो असंगत आहे. काय ते? ज्ञान को भी जो, म्हणजे ज्ञानाला सुद्धा जर चक्षु का सन्निकर्ष मानिये, तो चक्षुचा सन्निकर्ष मानला तर जहा इस पुरुष को पर्वत विषय, पर्वताच्या ठिकाणी वन्नी का अनुमिती ज्ञान होवे. होतं की नाही? पर्वत, वन्यमान, धुमात, पर्वताच्या ठिकाणी वन्नीचं अनुमिती ज्ञान होतं. तहा भी ता वन्नी का प्रत्यक्ष ज्ञान ही होना चाहिए. मग तिथं सुद्धा वन्नीचं अनुमिती ज्ञान नाही मानता येणार तुम्हाला. काय मानावं लागेल? वन्नीचं सुद्धा प्रत्यक्ष ज्ञानच मानावं लागेल. आणि कसं काय सांगताय? काय ते? पर्वतो वन्यमान, इस ज्ञान विषय, हे एक ज्ञान आहे. पर्वतो वन्यमान, इस ज्ञान विषय. पर्वत तो विशेष है और वन्नी विशेषण है. विशेषण कौन? वन्नी. विशेष कौन? पर्वत. तहा पर्वत के साथी तो चक्षुर इंद्रिय का संयोग संबंध आहे. पर्वताबरोबर चक्षुचा कोणता सन्निकर्ष आहे? संयोग. और वन्नी के साथी म्हणजे वन्नी बरोबर ता वन्नी का स्मृती ज्ञान रूप संबंध आहे. कारण वन्नीचं स्मरण आहेच ना, तर वन्नी बरोबर भी संबंध झाला. मग चक्षुचा कोणता? स्मृती ज्ञान रूप सन्निकर्ष. आणि स्मृती ज्ञान रूप सन्निकर्षाने सुद्धा जर तुम्ही प्रत्यक्ष मानत असाल तर पर्वतो वन्यमान या ठिकाणी पर्वताचं जसं प्रत्यक्ष आहे तसं वन्नीचं सुद्धा प्रत्यक्षच होऊन जाईल. आणि जर वन्नीचं सुद्धा प्रत्यक्ष होत असेल तर वन्नीची अनुमिती करण्याची गरज काय? कारण अनुमिती तिथं केल्या जाते जिथं विषय प्रत्यक्ष नसतो. तिथं हेतू देऊन अनुमितीने सिद्ध केल्या जातं, अनुमान प्रमाणाने सिद्ध केलं जातं. मग अनुमानातच काय होईल? लोप, अभाव होऊन जाईल. केव्हा? जर ज्ञान स्वरूप, ज्ञान लक्षणा सन्निकर्षाने सुद्धा जर प्रत्यक्ष होत असं तुम्ही मानत असाल तर अनुमानाचा काय होऊन जाईल? लोप. लक्ष देऊ राहिलं की नाही? पंक्ती पहा. खालून तिसरी ओळ. तहा पर्वत के साथी तो चक्षुर इंद्रिय का संयोग संबंध है. बरोबर. और वन्नी के साथी ता वन्नी का स्मृति ज्ञान रूप संबंध है. ता इंद्रिय अर्थ के सन्निकर्ष जन्य होने ते. ता इंद्रिय आणि अर्थ, इंद्रिय झाला चक्षु, अर्थ झाला वन्नी. इंद्रिय अर्थ के सन्निकर्ष जन्य होणे ते, आणि त्या दोन्हीच्या सन्निकर्षापासून उत्पन्न झालेलं असल्यामुळे कोण? ज्ञान. कोणतं? पर्वतो वन्यमान. हे ज्ञान इंद्रिय आणि अर्थाच्या सन्निकर्षापासून उत्पन्न झालेलं असल्यामुळे दोन्ही अंशात प्रत्यक्षच म्हणावं लागेल. पंक्ती पहा. ता इंद्रिय अर्थ के सन्निकर्ष जन्य होणे ते ता वन्नी ज्ञान को प्रत्यक्ष रूपता ही होवेगी. ते वन्नी ज्ञानाला सुद्धा काय म्हणावं लागेल? प्रत्यक्ष रूपता ही होवेगी. ता करके, असं होईल. असं जर केलं तर काय होईल बरं? ता करके अनुमान प्रमाण काही लोप होवेगा. अनुमान प्रमाणातच काय होऊन जाईल? लोप. म्हणजे अनुमान प्रमाण गरज पडणार नाही, आहे की नाही? आणि तुमचा तर प्राण आहे अनुमान. कुणाचा? नैयायिकांचा. या ते म्हणून ता ज्ञान को इंद्रिय का सन्निकर्षपणा संभवता. म्हणून स्मृतिरूप ज्ञान हे इंद्रिय आणि अर्थाचा सन्निकर्ष रूप आहे. अर्थात तो एक अलौकिक सन्निकर्ष आहे हे तुम्हाला म्हणता येत नाही. खंडन केलं सिद्धांतांनी नैयायिकाचं. याते ता ज्ञान को इंद्रिय सन्निकर्षपणा संभवता नाही. लागलं? किंवा इदम रजतम, इस ब्रह्म ज्ञान के विषयभूत रजत की. बरोबर. इदम रजतम, या ब्रह्म ज्ञानाचा विषयभूत कोण आहे? रजत. रजत की जो देशांतर विषय स्थिती मानिये. अन्य देशामध्ये काय त्याची स्थिती मानिये, मानली तर तो ता रजतार्थी पुरुष की ता देशांतर विषयी प्रवृत्ती होनी चाहिए. मग इदम रजतम हे ज्ञान ज्याला झालं आहे त्याची प्रवृत्ती रजत घेण्याकरिता कुठं व्हावी? देशांतरात, बाजारात पळावं त्याने. शुक्तीच्या ठिकाणी का पळावं? पण तो पळतो कुठे? शुक्तीच्या ठिकाणी. कारण तुम्ही रजत कुठलं मानतात? बाजारातलं. मग प्रवृत्ती कुठं व्हायला पाहिजे? बाजारात. पण प्रवृत्ती होते आहे
शुक्तीच्या ठिकाणी. म्हणून बाजारातलं रजत इथं दिसतं हे काही तुमचं म्हणणं बरोबर नाही. इदम रजतम इस भ्रम ज्ञान के विषयभूत रजत की जो, म्हणजे जर देशांतर विषय स्थिती मानी येतो तर ता रजतार्थी पुरुष की देशांतर विषय ही प्रवृत्ती होनी चाहिए. पूर्ववर्ती विषय म्हणजे शुक्तीच्या ठिकाणी प्रवृत्ती नहीं होनी चाहिए. जिस कारण ते, का बरं, की ज्या कारणाने, जिस कारण ते ज्ञान, अर्धविराम द्या ज्ञान शब्दाच्या पुढे, आता पंक्ती वाचतो. जिस कारण ते ज्ञान जहां अपना विषय होवे ताही पुरुष को नियम से प्रवृत्ती करे है. ज्ञान प्रवृत्ती करवित पुरुषाची, पण कुठं, जिथं त्या ज्ञानाचा विषय आहे. इदम रजतम या ज्ञानाचा विषय तुम्ही कुठं मानता? बाजारात. आणि प्रवृत्ती कुठं मानता? शुक्तीच्या ठिकाणी. हे कसं काय? नियम असा नाहीये. नियम असा आहे की ज्ञान माणसाला प्रवृत्तीला कारण आहे, माणसाच्या प्रवृत्तीला कारण ज्ञान आहे, पण ते ज्ञान माणसाची प्रवृत्ती कुठं करवित? जिथं त्या ज्ञानाचा विषय आहे. मग इदम रजतम या ज्ञानाचा विषय तुम्ही कुठं मानता? बाजारात. रजत बाजारात मानतात ना, तिथलं रजत इथे दिसतं म्हणतात ना, तर त्या ज्ञानाचा विषय कुठं मानता तुम्ही? बाजारात. आणि प्रवृत्ती कुठं मानता? शुक्तीच्या ठिकाणी. हे काही बरोबर नाही. जिस कारण ते ज्ञान जहां अपना म्हणजे त्या ज्ञानाचा विषय होवे है ताही पुरुष को नियम से प्रवृत्ती करे है. लागलं याते. म्हणून देशांतर विषय स्थित रजत, अन्य देशामध्ये स्थित आहे कोण? रजत. पूर्ववर्ती शुक्ती विषय प्रवृत्ती, पूर्ववर्ती शुक्ती विषय प्रतीत होवे है, समोरच्या शुक्तीच्या ठिकाणी प्रतीत होतं. यह अन्यथा ख्यातिवादी नैयायिक का मत अत्यंत असंगत आहे. असं नैयायिकांचं मत आहे की बाजारात रजत शुक्तीच्या ठिकाणी दिसतं किंवा शुक्ती रूपाने दिसतं, पण हे नैयायिकांचं मत अत्यंत असंगत आहे. यह अन्यथा ख्यातिवादी नैयायिक का मत अत्यंत असंगत है. लागलं इथे. इस प्रकार, अशा प्रकारे भ्रमस्थल विषय, भ्रमाच्या ठिकाणी अख्याती, असत्ख्याती, सत्ख्याती, आत्मख्याती, अन्यथा ख्याती, इन उक्त पंच ख्यातियों के असंभव हुए. पाची ख्यातीचं प्रतिपादन केलं आणि त्याचं खंडन पण केलं. अर्थात या पाची पण ख्याती तिथं जमत नाही. पंच ख्यातियों के असंभव हुए, षष्टी अनिर्वचनीय ख्याती ही अंगीकार करी. आता पाच पैकी कोणतीच ख्याती जमत नाही, म्हणून आता मानावी लागते. कोणती? 6वी अनिर्वचनीय ख्याती, जी की वेदांतांनी मानलेली आहे. अर्थात ता भ्रमकाल विषय, त्या भ्रमकालामध्ये शुक्ती विषय, शुक्तीच्या ठिकाणी अनिर्वचनीय रजत उत्पन्न होवे आहे. शुक्तीच्या ठिकाणी काय उत्पन्न होतं? अनिर्वचनीय रजत उत्पन्न होवे आहे, होतं. ऐसा मान्या चाहिए. हीच अनिर्वचनीय ख्याती आहे. बरोबर. आता याच्यावर पुन्हा शंका करतो मग अनिर्वचनीय ख्यातीवर पूर्वपक्षी. ती शंकेचं स्वरूप काय आहे, त्याचं उत्तर काय, हा सारा विचार आपण नंतर करूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.